नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या जी राजकीय उलथापालथ चालू आहे, किंवा एक प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये चर्निंग म्हणतात, म्हणजे राजकारणाची घुसळण चालू आहे. आमच्यासारखे स्वतःला राजकारणाचे अॅनालिस्ट किंवा विश्लेषक मानणारे अतिशहाणे असतात. मी खरंच प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला असं वाटत असतं की लोकांच्या मनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये जे काय चालू आहे ते सतत याचा आढावा घेणारे असल्यामुळे आम्हालाच जास्त कळतं. पण अनेकदा जनतेच्या मनामध्ये किंवा जनतेच्या सामुदायिक मनामध्ये, कलेक्टिव्ह थिंकिंगमध्ये जे काय चालू असतं त्यांचा आम्हालाही थांग पत्ता लागत नाही. आणि म्हणून अनेकदा राजकारणाचे अंदाज आमच्यासारख्यांनी व्यक्त केलेले संपूर्णपणे तोंडघशी पडतात किंवा अक्षरशः उलटे लागतात निकाल. हरियाणाच्या निवडणुका आपण बघितल्या की सगळ्यांनी लागोपाठ दोन निवडणुकांनंतर सत्तेवर आलेल्या भाजपाला सत्ता भ्रष्ट करून काँग्रेसला 10 वर्षानंतर हरियाणाच्या सत्तेवर आणून बसवलेलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं काही चालणार नाही आणि परत एकदा काँग्रेस प्रणित किंवा शरद पवार प्रणित महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकेल, ही जी हवा विश्लेषकांनी निर्माण केली होती ती धुळीस मिळाली. याचं कारण असं असतं की सामान्य माणूस हा 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये 2-3 पिढ्यानंतर अधिक प्रगल्भ झालेला आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यात काय चालू आहे हे आमच्यासारख्यांना अभ्यासकांना सुद्धा टाळणं, समजणं, आकलन करणं अवघड जातं. आणि म्हणून मी म्हणतो की एक प्रकारची घुसळण चालू आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश देणाऱ्या मतदाराने विधानसभा निवडणुकीमध्ये त्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून टाकला. त्याचं सोपं विश्लेषण आम्ही करत असतो की काठावरचं यश महाविकास आघाडीला मिळालं होतं आणि महायुतीचं अपयश हे सुपडा साफ म्हणण्यासारखं नव्हतं. कारण जागा वाटप आणि मतांची टक्केवारी यामधला फरक असतो वगैरे वगैरे आम्ही सांगितलं. पण जितका मतदार प्रगल्भ आणि समजूतदार होत चाललाय लोकशाहीमध्ये, तितके राजकीय पक्षांचे नेते आणि अधिकाधिक बारगळत चाललेत असं पण म्हणता येतं. कारण दिवसेदिवस जनमानसावर विसंबून राहणारे नेते कमी होत आहेत आणि माध्यमातून झळकणारं विश्लेषण किंवा जाहिराती यावर अधिकाधिक पक्ष अवलंबून राहायला लागले. अनेक नेते किंवा पक्ष आपल्या राजकीय निवडणुका आणि त्यातलं यश यासाठी कंपन्यांवर अवलंबून राहायला लागले. आणि अनेकदा तर मानसिक संतुलन नेत्यांचं बिघडलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून तोच विषय मला आज मांडायचा आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्याभरात प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या चकित करणाऱ्या आहेत. की हा माणूस जर गेली 2-2.5 दशकं 20-25 वर्ष राजकारणात असेल, सत्तेच्या आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे 20-25 वर्ष आहेत, आणि तरीही एका पराभवानंतर त्यांना ज्या प्रकारे पक्ष चालवायचा आहे त्या प्रकारे पक्ष चालवता येणार नाही हे अजून कसं कळलेलं नाही ह्याचे धक्का बसतो. मला आठवतं 3-4 वर्षापूर्वी जेव्हा सामनामध्ये संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती, त्यामध्ये शरद पवारांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे कान टोचण्याचा संधी घेतलेली होती. सामनाच्याच मुलाखतीत सांगितलं होतं की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना पक्ष चालवला जातो त्या प्रकारे सरकार चालवता येणार नाही, त्या प्रकारे आघाडीचं राजकारण चालवता येणार नाही. अर्थ काय होता त्याचा की मी आदेश दिलाय, आता यावर कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, मी ठरवलंय आता यावर कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, अशा पद्धतीमध्ये शिवसेना चालवता येत असेल. पण महाविकास आघाडी ही त्या प्रकारे चालवता येणार नाही आणि सरकार तर त्या पलीकडे
असं चालूच शकत नाही. सरकार मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह जबाबदारी असते. हा सगळा विषय त्या मुलाखतीतून शरद पवारांना सुचवायचा आणि सांगायचा होता. पण ज्याला मुलाखत देते त्या मुलाखतीत घेणाऱ्याला सुद्धा शरद पवार काय सांगतायत हे समजायला हवं. आणि ती मुलाखत ऐकल्यानंतर उद्धव ठाकरेंना पवार काय सांगतात हे कळायला हवं होतं. तर आजची जी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे, त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षावर आली आहे, ती आली नसती. ठीक आहे, आम्ही टीकाकार आहोत. प्रतिपक्षामध्ये भाऊ तोरसेकर काय बोलतो किंवा आणखीन कुठच्या युट्यूब किंवा इतर चॅनेलवर टीकाकार काय म्हणतो याकडे उद्धव ठाकरेंनी ढुंकून बघितलं नाही तरीही चालू शकेल. पण जे सदिच्छेने तुम्हाला सल्ला देणारे आहेत त्यांचं ऐका. ते चुका दाखवत असतील तर त्या दुरुस्त करा, हे अगत्याचं असतं. याचंही भान उद्धव ठाकरेंना राहिलेलं नाही. आणि त्याचं प्रतिबिंब आजकालच्या त्यांच्या विमनस्क अवस्थेतल्या गोष्टींकडे येतं. स्वबळावर लढू असं संजय राऊत यांनी घोषित केलंय. आणि अर्थातच आपला उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच असणार. ज्या प्रकारे त्यांनी अचानक परवा सांगितलं की जे नाराज असतील त्यांनी चालतं व्हा, निघून जा. मला एकदम ते ऐकल्यानंतर गांधीजीच आठवले. 1942 साली गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाओ असं सांगितलं होतं. क्विट इंडिया मुवमेंट, चले जाओ आंदोलन, चले जाओ चळवळ सुरू केली. आज तसं जा, आम्ही आमचं बघू, अशी जी भूमिका गांधीजींनी घेतली होती. काही प्रमाणात तुमच्याकडे मी शिवसेनेवर अवलंबून नाही. शिवसैनिक बनवणारे जे कोणी आज नाराज आहेत त्यांच्यावर मी पक्ष चालवण्यासाठी अवलंबून नाही. तुम्ही चालते व्हा, चले जाओ, अशी जी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे ती चकित करणारी आहे. कारण एका बाजूला उद्धव ठाकरे म्हणतात हे नाराज जे आहेत त्यांची मला गरज नाही, ते ब्लॅकमेलर आहेत. इथपर्यंत पक्षातल्या नाराजीला तुम्ही ब्लॅकमेल म्हणणार असाल तर मग काय. कारण हे जे नाराज आहेत हे नाराज कशासाठी आहेत याचा सुद्धा पक्षाचा नेता विचार करणार नाही का. नेता हा कार्यकर्त्यांच्या आणि दुय्यम तिय्यम नेत्यांच्या खांद्यावर उभा असतो, पायावर उभा असतो. पायावरच जर एखादा माणूस आघात करणार असेल तर त्याला उभं कसं राहता येईल. कार्यकर्ता, खालचे नेते हा एखाद्या पक्षाचा वरिष्ठ नेत्याचा पाया असतो. राजन साळवी किंवा तत्सम काही नेते जर आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये ज्या चुका झाल्या त्याकडे बोट दाखवत असेल तर त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्याला ब्लॅकमेल नाही म्हणता येत. कारण त्याचे परिणाम उद्धव ठाकरेंना भोगायला लागत नाही. उद्धव ठाकरे निवडणुका लढवत नाहीत. उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवलेली नाही, ते विधान परिषदेत आहेत. पण राजन साळवी असतील, वैभव नाईक असतील किंवा आणखीन वेगवेगळे नेते असतील जे निवडणुका लढवतात, लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लढवतात, तेव्हा ते काय म्हणतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण ते जनतेमध्ये जातात, जनमानस तयार करतात आणि त्या बळावर एखाद्या पक्षाला जनतेकडून प्रतिसाद मिळत असतो. तर आपल्या अमुक अमुक चुका झाल्या, अमुक अमुक लोकांच्या चुकांमुळे पक्षाला वाईट परिणाम भोगावे लागले असं जर कोणी सांगत असेल तर त्याला ब्लॅकमेल म्हणणं हा खरोखरच विनोद आहे. उद्धव ठाकरे राजकीय नेता म्हणून किती निरुपयोगी आहेत याची ही साक्ष आहे की चले जाओ. मग चले जाओ तर मग स्वबळ कशाला म्हणायचं. स्वबळावर शिवसेना उबाठा निवडणुका लढवणार आहे आणि स्वबळ म्हणजेच राजन साळवी असेल तर मग राजन साळवी गेले तर मग राजापूरची नगरपालिका असेल किंवा आणखीन कुठच्या निवडणुका जिल्हा परिषद वगैरे असतील त्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे कुणाच्या बळावर लढवणार आहेत. नाराज आहेत त्यांनी चालते व्हा. कोण आहेत हे नाराज जे आहेत. हे गटप्रमुख किंवा काय शाखा प्रमुख, विभाग प्रमुख असतील ते थेट निवडणुकीत उतरणारे नसतात. पण पक्षाकडून ज्याची उमेदवारी पक्की केली जाते
त्याच्यासाठी ते राबत असतात. आणि त्यांनाच चालतं झालं तर उद्या तुम्ही जो तिथे आपला एक उमेदवार पाठवाल, तिथल्या लढाईसाठी जो एक सेनापती पाठवाल, त्याच्याकडे लढायला सैनिक उरतील का? त्याच्याकडे लढायला सैनिक उरतील का? ब्रिटिशांना गांधीजींनी चले जाऊ म्हणून सांगितलं. आमचा देश चालवायला ब्रिटिशांची गरज नाही, परक्यांची गरज नाही, असा त्याचा अर्थ होता. जे स्वदेशातले कर्तबगार कर्तृत्ववान माणसं असतील ते हा भारत देश चालवू शकतील, त्यासाठी युरोपातून आलेल्या ब्रिटिशांची आम्हाला गरज नाही, असं गांधीजींचं म्हणणं होतं. आम्ही गेलो तर हा देश कोसळून पडेल, भिकेला लागेल, या हुलकावण्या त्या काळात ब्रिटिश देत होते. विन्स्टन चर्चिल सारखा माणूस तर म्हणाला होता की हे उद्या हवेवर आणि पाण्यावर सुद्धा टॅक्स लावतील. अजून तशी परिस्थिती आलेली नाही. त्यापेक्षाही ब्रिटिश सत्ता अगदी काय म्हणतात, कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. पण ब्रिटिशांना चालते व्हा, चले जाओ, असं गांधीजींनी म्हटलं होतं. त्यांनी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना चले जाओ म्हटलं नव्हतं. उद्धव ठाकरे ज्यांना चले जाओ म्हणतात किंवा ब्लॅकमेलर म्हणतात, ते त्यांचे सवंगडी आहेत, ज्यांच्या बळावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले. ब्लॅकमेल उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला केलं होतं की माझ्याशिवाय तुमचं बहुमत होऊ शकत नाही, मी राजभवनात येणार नाही. ब्लॅकमेल हा शब्द जेव्हा उद्धव ठाकरे वापरतात तेव्हा त्यांनी विसरू नये, 5 वर्षापूर्वी या देशातला सगळ्यात मोठा ब्लॅकमेलचा प्रयोग उद्धव ठाकरेंनी केला. मातोश्रीच्या बंद दरवाजा आड मुख्यमंत्री पद सुद्धा अडीच अडीच वर्षासाठी असं आश्वासन तुम्ही दिलंय आणि ते पूर्ण करत नसाल तर मी तुमच्या बरोबर सरकार बनवायला राजभवनावर येणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे आपले महायुतीतले आमदार घेऊन शरद पवार आणि काँग्रेस पक्षाबरोबर गेले. त्याला ब्लॅकमेल म्हणतात. मला मुख्यमंत्री पद द्या, नाही तर मी चाललो, ही जी भूमिका 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी घेतली त्याला ब्लॅकमेल म्हणतात. आज जे कोणी शिवसेनेत नाराज आहेत ते शिवसेना राजी खुशीने सोडायला तयार नाहीये. तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार निघून गेले, तरीही जे पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख तुमच्या बरोबर राहिले, त्यांच्याकडे कुठलंही सत्तापद नव्हतं. तुमचं सत्तापद म्हणजेच आपला मोठेपणा समजून ते जगत होते, वागत होते, आणि ते सत्तापद गेलं तरीही तुम्हाला पक्षप्रमुख समजून बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून सन्मान देत राहिले. तेव्हा त्यांची नाराजी ही उद्धव ठाकरेंना सर आखोपर म्हणतात इतकी महत्वाची वाटली पाहिजे. नाणार किंवा बारसू या प्रकरणामुळे राजन साळवी यांना राजापूर मतदारसंघात आपल्या मतामध्ये घट सहन करावी लागली. ती घट, ती भूमिका, नाणार किंवा बारसू नको ही भूमिका राजन साळवी यांची नव्हती, ती ठाकरे पिता पुत्रांची होती. तुमच्यासाठी आपण दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचं पाणी होताना राजन साळवी यांनी बघितलं. तेव्हा त्यांची नाराजी ही तुम्हाला महत्वाची वाटली पाहिजे. त्याऐवजी तुम्ही राजन साळवी किंवा तत्सम लोकांना ब्लॅकमेलर जर म्हणत असाल तर पक्षाचं नेतृत्व करण्याची कुवत उद्धव ठाकरेंमध्ये नाही, हे ठणकावून त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि परत अशा लोकांना हाकलून लावायचं आणि परत स्वबळाची भाषा करायची. मग तुमचं स्वबळ कुठे आहे? कुठल्या स्वबळावर मुंबई महापालिका, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या महापालिका उद्धव ठाकरे लढवणार आहे? कारण जी गोष्ट राजन साळवींची कोकणामध्ये आहे, तीच गोष्ट पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये सगळ्या शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुखांचे. त्यांनी काय करायचं? तुमच्या बरोबर राहून आपलंही नुकसान करून घ्यायचं आणि सत्य बोलायचं नाही. आपण नाराज आहोत तर नाराज आहोत हे सांगायला जो येतो त्याला ब्लॅकमेल ठरवणं आणि चले जाओ म्हणणं,
नाराज जो आहेत त्यांनी चालते वा, मी कोणाला थांबवणार नाही. हे जे काय उद्धव ठाकरे बोलतायत ते काय आहे? मला आठवतं, भुजबळ गेले, त्यानंतर अनेक जण सोडून गेले आणि बाळासाहेब थकलेले होते. अशा वेळेला त्यांनी सामनामध्येच मला वाटतं एक अग्रलेख लिहिला होता, या चिमण्यांनो परत फिरा रे. दीर्घकाळ पक्ष सोडून गेलेले गणेश नाईक असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, जे अनेक लोक होते, ते आपल्याला उतार वयामध्ये, आजारपणामध्ये, त्या सगळ्यांनी परत यावं असं आवाहन बाळासाहेबांनी केलेलं होतं. आणि या चिमणांनो परत फिरा रे अशा शीर्षकाचा सामनामध्ये अग्रलेख लिहिलेला मला आठवतं. गेले ते गेले, उरलेलं न जायचं तर चालते वा, असं म्हणून बाळासाहेबांनाही त्यांना झिडकारता आलं असतं. बाळासाहेबांना त्यांना ब्लॅकमेलर म्हणता आलं असतं. विरोधी नेतेपद मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, आमदारांना घेऊन गेले, मंत्री झाले. तरीही बाळासाहेबांनी कधी जाहीरपणे तुम्ही ब्लॅकमेलर आहात अशी तक्रार केली नव्हती, आरोप केले नव्हते. वाईट याचं वाटतं की ज्या हजारो कार्यकर्त्यांनी कसलीही अपेक्षा पदाची, सत्तेची न बाळगता, गटप्रमुख, शाखा प्रमुख, मिळेल ते ते काम करत, नगरसेवक नाही तर नाही झालं, परत परत पराभूत होऊन सुद्धा शिवसेना म्हणून निवडणुका लढवल्या. गजानन कीर्तिकरांपासून राजेश्वर रागिनवार पर्यंत अशी शेकडो नावं माझ्या लक्षात आहेत, मला माहिती आहे. ज्यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपलं आयुष्य अक्षरशः गाडून टाकलं पाळामुळांसर, ज्याच्यावर शिवसेना नावाचा वृक्ष उभा राहिलेला जगाने बघितला. त्या पाळामुळांना उद्धव ठाकरे ब्लॅकमेलर म्हणणार आहेत आणि चालतेवा म्हणणार आहेत. मुळं जर झाडाला, बुंद्याला सोडून गेली तर झाड शिल्लक राहत नाही, हे यांना कोणी सांगायचं? काँग्रेस बरोबर जाऊन आपण महात्मा गांधी झालोय, आपल्याला कोणाची गरज नाही. गांधीजी म्हणायचे ना, मी काँग्रेसचा चारणे सदस्य नाही. तशी काही भूमिका उद्धव ठाकरेंची आली का, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे पण मी शिवसेनेला चार आणे बांधील नाही, असं काय म्हणायचं उद्धव ठाकरेंना? काय भूमिका काय? नाराज आहेत त्यांनी चले जाव, म्हणजे मी राब राब राबायचं, पक्ष उभा करायचा आणि नाराजी सुद्धा दाखवायची नाही. नेतृत्वाच्या चुकामुळे पक्षाचा सत्यानाश होत असताना उघड्या डोळ्यांनी बघायचं, पण तक्रार पण करायची नाही, म्हणजे पक्षनिष्ठा. पक्षनिष्ठा ही एका भूमिकेसाठी, एका पक्षासाठी असते, एका व्यक्तीसाठी आणि नेत्यांसाठी नसते. जेव्हा एका नेत्याभोवती निष्ठा गोळा होतात तेव्हा त्या पक्षाचा सत्यानाश होतो. याचं जिवंत उदाहरण 125 वर्षापेक्षा अधिक वयाचा काँग्रेस पक्ष आहे. जेव्हा हळूहळू करत नेहरू गांधी परिवाराशी निष्ठा म्हणजेच काँग्रेस जन अशी भूमिका होत गेली, तिथून काँग्रेसला गळती लागली, घसरगुंडी सुरू झाली आणि आज जी काँग्रेस पक्षाची दुर्दशा आहे. एक काळ देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता आणि काँग्रेसला नाराज असलेला मतदारही मत देत होता. तो काँग्रेस पक्ष आज 3 छोट्या छोट्या राज्यांपुरता मर्यादित होऊन गेलाय. कर्नाटक, तेलंगणा आणि पंजाब या 3 राज्यांपुरता काँग्रेस पक्ष उरलाय. याचं कारण परिवार निष्ठा, नेत्याविषयी निष्ठा आणि पक्षाची विचारधारा याची काडी मात्र पर्वा नाही. असं जेव्हा कार्यकर्त्यांचं पाठबळ आपल्याला हवं वाटतं तेव्हा आपण आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी पक्षाचा बळी देत असतो. हे उद्धव ठाकरेंना कधीतरी कळणार आहे का? कधीतरी कळणार आहे का? जेव्हा नाराज आहेत त्यांनी चालते व्हा, मी थांबवणार नाही. तुम्ही थांबून कोणी थांबत असतं तर सत्तांतर झालंच नसतं. तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं नसतं. तुम्हाला शिवसेना बुडाली तरी चालेल पण मुख्यमंत्री पद टिकलं पाहिजे असं वाटलं
तिथे तुम्ही पक्षाला, शिवसेनेला, अखंड शिवसेनेला ब्लॅकमेल करत होता. कोणी शिवसैनिक, शिवसेनेचा पदाधिकारी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत नव्हता. उलट उद्धव ठाकरे, ठाकरे हवा ना, मग ठाकरे म्हणजे मीच, आणि मुख्यमंत्री म्हणजेच ठाकरे, आणि मुख्यमंत्री पद टिकवा, त्यासाठी शिवसेना बुडाली तरी चालेल, इथपर्यंत गेलात. तिथून ह्या नाराजीची पाळंमुळं बीज रुजलेली आहेत. तेव्हा गांधी होऊ नका चले जाऊ म्हणून. तुमच्यामुळे आज शिवसेनेचं काहीही नुकसान होणार नाही, हे एकनाथ शिंदे या कट्टर शिवसैनिकांनी दाखवून दिले. बाळासाहेबांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह तुमच्याशिवाय शाबूत राहू शकतं, हे मतदाराने आणि एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं. नाराज शिवसैनिक काय करू शकतो, हे अहंकारी पक्षप्रमुखाला एका शिवसैनिकाने आणि हजारो लाखो शिवसेनेच्या मतदारांनी दाखवून दिले. शिकायचं असेल शिका, समजून घ्यायचं असेल घ्या, नाहीतर आनंद आहे. मी आता इथे थांबतो. मित्रांनो, विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.